नमस्कार, कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर घरची सगळी कामं आवरली, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं. देवाला नैवेद्य दाखवला आणि मी आता घरातून निघालेली आहे. दिनेश आणून सोडला बस स्टँडपर्यंत आणि एस टी अगोदर जेवण थांबलेली होती. म्हणजे मला येता थोडासा लेट झाला, 8:30 वाजताच एस टी होती. तर मला थोडासा लेट झालेला होता आणि दिनेश गाडीवरती इतकी घाईनं घेऊन आला की 5 मिनिटही लेट झाला असता तरी एस टी खरंच भेटली नसती मला. सगळी घरची कामं, देवपूजा, देवाला नैवेद्य दाखवणं, पूर्ण स्वयंपाक, टिफिन भरून देणं, खूप जास्त घाई झाली घरी. तर सगळं वेळेत आवरून फायनली आम्ही एस टीत येऊन बसलो आणि अगोदर सोनाळला आलो आणि तिथून पूजा आणि अजय दोघंजण आता एस टीत बसलेले आहेत. त्यांना पण एस टी थोडंसं लेटच झालं, म्हणजे एस टी समोर जाऊन थांबली आणि त्या नादामध्ये पूजानं आली नव्हती. नंतर गाडीवरती ती इतक्या धावपळीनं आली आणि एस टी पकडली. म्हणजे थोडासाही लेट झाला असताना पूजाला पण एस टी भेटली नसते. तर फायनली आम्ही भालकीला येऊन पोहोचलो आणि अजय इथंच उतरलेला आहे. त्याला इथं काहीतरी काम होतं, आमच्यासोबत काय अजय येत नव्हता. भालकीपर्यंतच तो एस टीमध्ये आलेला आहे आणि आता इथून पुढं आम्ही दुसरी एस टी पकडली आणि आम्हाला आता जायचं आहे. तसं तर ही एस टी जाते हुमणाबादला, पण आम्हाला अलीकडेच उतरायचं आहे, डुबळगुंडी तिथून वरवट्टी. तर आम्ही तिथंच उतरणार होतो. तिथलंच तिकीट वगैरे काढलेलं आणि पूजाने इकडे सुशेला आणलेला होता. म्हणजे घरात इतका गोंधळ झाला की आम्ही दोघींनाही चहासुद्धा घेतलेला नाही आहे. कारण सगळ्यांचं असं नसतं की कुठेतरी जायचं तर स्वतःचंच आवरायचं, सगळ्यांचा आवरण्यामध्येच वेळ कसा जातो कळत नाही आणि बाकीची घरची कामं असतात. तसं त्या नादामध्येच खाणं पिणं काहीच आमचं झालेलं नव्हतं आणि पूजानं सुशेला जे बनवला होता ते पॅक करून आणलेला होता, तर तेच आम्ही थोडाफार खाल्लेलं आहे, पाणी वगैरे पिलं. आणि आता फायनली आम्ही वरवटीत येऊन पोहोचलो. म्हणजे डुबळगुंडीला उतरलं, तिथून ऑटो पकडलं आणि आम्ही काकाच्या घरी गेलो होतो अगोदर. मग काकाच्या घरी चहा वगैरे घेतला, थोडा वेळ बसलो आणि आता आम्ही आलेलो आहोत लक्ष्मी मातेच्या मंदिरात. हे मंदिर आहे शेतामध्ये आणि किरण आम्हाला घेऊन आलेले आहेत. म्हणजे थोडंसं दूर आहे घराहून, पायी यायला थोडासा लेट झाला असता, त्यामुळे गाडीवरती घेऊन आलेले आहेत. म्हणजे आम्हाला परत पण जायचं आहे ना आणि दोघीजणच आहोत. एकतर पावसाचं वातावरण, एसट्या वेळेत भेटतात न भेटतात, त्यामुळे थोडंसं लवकरच आम्ही निघणार आहोत. तर इकडं सगळी पूजेची सामग्री पूजा मला काढून देत आहे आणि मी इकडं सगळं देवीची पूजा करत आहे. तर इकडं शेंदूर काढून घेतलेलं आहे. शेंद्रामध्ये तेल, म्हणजे मी इथं येता शेंदूर घेतलं, नारळ घेतलं आणि पूजानं शेंदूर वगैरे सगळं घराहूनच पॅक करून आणलेली होती ते. तर ते सगळं शेंदूर मी एकत्रच मिक्स केलेलं आहे आणि इकडं तेल आणलेलं आहे. तेलाला म्हणजे या डब्याला ना वाती पण चिटकलेल्या होत्या, म्हणजे सगळं मी एकत्रच पॅक केलं ना, त्यामुळे असं झालेलं आहे. तर इकडं तेल मी टाकलेलं आहे शेंद्रामध्ये आणि छान मिक्स करून घेते आणि लक्ष्मी मातेला अगोदर पूर्णपणे सेंदूर लावते. आणि अगोदर पण आत्ताच कोणीतरी पूजा करून गेलेली आहे, म्हणजे दिवा वगैरे सगळं लावलेलं आहे, नैवेद्य दाखवलेला आहे. त्यामुळे काही साफसफाई मी केलेली नाही आहे, कारण आत्ताच नैवेद्य दाखवलेला आहे. त्यामुळे फक्त इथं मी शेंदूर वगैरे सगळं मिक्स केलं आणि देवीला अगोदर मी शेंदूर लावलेला आहे. इकडे बघू शकता दिवा प्रज्वलित आहे अगोदरच आणि मी तुपाचा दिवा आणलेला आहे. पूजाला म्हणलं की तुपाचा दिवा एका पंतीमध्ये, म्हणजे मी पंती पण घराहून आणलेली आहे, कारण इथं पंती पण नसते ना, त्यामुळे. आणि जी दिवा तेलाचा लावलेला आहे त्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा नसतो, म्हणून म्हणलं वेगळं मला पंतीमध्ये तूप आणि वाती सगळं काढून दे. म्हणजे दिवा मी अगोदर इथं प्रज्वलित करते आणि पूजानं तेलाचं आणलेलं होतं, तर इथं जे तेलाचा दिवा लावलेला आहे त्यामध्येच वाती, तेल हे सगळं टाकते. आणि इकडे धूप वगैरे सगळं पूजा मला काढून देत आहे, नैवेद्य काढून देत आहे, तोपर्यंत मी पूजा करते. म्हणजे दोघीला इथं मंदिरात बसण्यासारखा तितका स्पेस नाही, छोटं मंदिर आहे, त्यामुळे मी पण इथं दारामध्येच बसलेलं आहे, कारण आतमध्ये तितका स्पेस नाही, छोटंसं मंदिर आहे देवीचं, त्यामुळे एकट्यालाच पूजा करायला जमते. तर इकडं लक्ष्मी मातेला अगोदर मी सेंदूर आणि तेल लावलेलं आहे व्यवस्थित आणि हळदी, कुंकू, चंदन हे सगळं लावून घेते. वस्त्रमाळ मी आणलेली आहे आणि फुलाचा हार मला कुठं भेटलेला नाही आहे. यांना मी म्हणलं असतं तर तिथंच ते मला घेऊन दिले असते, पण मी त्यांना म्हणलं नाही. मला वाटलं भालकीला किंवा डुबळगुंडीला आपण 2-3 ठिकाणी उतरणार आहोत, तर तिथं घेऊया कुठंतरी, असं विचार केला होता. पण मला कुठंच फुलाचा हार दिसलेला नाही आहे तिथं, त्यामुळे फक्त फुलंच आम्ही घेऊन आलेलो आहोत. म्हणजे गावाकडून पूजानं फुलं आणलेली आहेत, जे घरी झाडाला लागतात ती. तर इकडं मी देवीला अगोदर शेंदूर लावलेला आहे, आता ओटी भरून घेऊ. तर इकडं ब्लाऊज पीस पूजाने एक आणलेली आहे, मी एक आणलेली आहे, तर दोन्ही ब्लाऊज पीस आम्ही अंतरलेले आहेत. आणि इकडं ओटी भरलेली आहे, तांदूळ किंवा गहू आपण घेऊ शकतो. तिकडं तांदळानं ओटी भरली आणि जी ही पूजेची म्हणजे ओटीची सामग्री असते, जसं खारी, खोबरं, हळदीचं खोम, परत बदाम वगैरे हे सगळं मी ठेवलेलं आहे समोर. बांगड्या ठेवलेल्या आहेत, म्हणजे पूस महिन्यामध्ये किंवा आषाढ महिन्यामध्ये अशा पद्धतीनं
आम्ही देवीची ओटी भरतो. पातळ पण चढवलं जातं पुस महिन्यामध्ये. आता फक्त ओटीच भरत आहे मी इकडं. आणि इकडं अगोदर मी धूप लावलेला आहे, तुपाचा दिवा प्रज्वलित केला आणि देवीला हळदी कुंकू चंदन सगळं वाहून घेते. म्हणजे सगळं बाहेरून पूजा मला एक एक देत आहे, तशा पद्धतीने मी पूजन करत आहे. कारण व्यवस्थित मला घेता पण येत नव्हतं, त्यामुळे सगळं ती देत आहेत. तिकडे देवीला हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे आणि समोर जी पूजेची सामग्री मी ठेवलेली आहे त्याची पूर्णपणे पूजा मी करून घेतली. आणि इकडं आता देवीला फुलं वाहून घेऊया. तर ही दासळीची फुलं आहेत, परत शेवंतीची फुलं आणलेली आहे आणि वस्त्रमाळ पण वाहते. म्हणजे वस्त्रमाळ मी 2 दिवस अगोदरच करून हळदी कुंकू लावून ठेवलेलं होतं, कारण येते वेळेस तरी खूप गोंधळ होतो, काही मला बनवणं झालं नसतं. तर इकडं सगळी तयारी मी अगोदरच करून ठेवलेली होती. तर वस्त्रमाळ मी देवीला वाहिलेली आहे. नारळ जे आहेत ना ते सोलूनच आणलेले आहेत, कारण इथं काही ऑप्शन नव्हतं, सोलण्यासाठी जमणारही नव्हतं आम्हाला. त्यामुळे आम्ही ज्या दुकानातनं घेतलं तिथं सोलूनच नारळ दिलेला आहे ते. तर नारळ मी समोर ठेवलेले आहे, नारळाची पण पूजा करून घेते. आणि इकडं अगरबत्त्या धूप हे सगळं लावलेलं आहे. तुपाचा दिवा, तेलाचा दिवा, दिवे प्रज्वलित केलेले आहेत आणि इकडे फुलं पण वाहिलेली आहेत. अशी देवीची पूजा झालेली आहे आणि इथं आता नैवेद्य ठेवूया. आणि जी ही इथं ओटीची सामग्री होती ती पूजानं आत्ता दिलेली ते पण मी ठेवलेली आहे. तर इकडे आता नैवेद्य ठेवत आहे. तर नैवेद्यामध्ये काय काय बनलेलं आहे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. तेलच्या बनवलेल्या आहेत, सपक वरण, फळं, परत भात आणि दही आणलेले. तसं तर आंबट भात बनवलं जातं, पण ते काही मला बनवायला जमलं नाही, म्हणून मी इकडं भात आणि दही आणलेलं आहे. आंबील आणलेले आहे. आंबील इथंच लोटक्यात घालून पूजन करून ठेवायचं असतं. आणि केळी पण इकडं ठेवलेले आहे. लिंब पण ठेवायचे असतात, पण लिंब काय आणलेले नाही, मी केळीच आणलेली होती. म्हणजे अगोदर आम्ही काकाच्या घरी गेलो तर केळी, ब्रेड हे सगळं खाण्यासाठी नेलेलो होतो. तर त्यामधलीच केळी मी इकडं ओटीला घेऊन आलेली आहे देवीच्या. लक्ष्मी मातेची पूजा करून घेतली, ओटी भरलेली आहे. आता किरणला म्हणलं तुम्ही नारळ फोडा. तर इकडं अगोदर आम्ही आरती म्हणून घेतली, हळदी कुंकू लावून घेतलेला आहे आणि इकडं नारळ पण आता किरणनं फोडलेला आहे. माझा हात बघू शकता, इकडं पूर्ण शेंदुरानं भरलेला आहे. ते शेंदूर जात पण नव्हतं. तर मी नारळाचं पाणी वगैरे, म्हणजे नारळ छान आहे, पाणी भरपूर आहे यामध्ये. आणि तसं तर बघा, बिना पाण्याचं तर नारळ देवाला फोडू नये असं म्हणतात, पण नारळ छान होती हे. तर इकडे देवाला अगोदर पाणी वाहायला आम्ही पण प्रसाद घेतलेला आहे, म्हणजे तीर्थ घेतलेला आहे. आणि इकडे किरणनं नारळ वगैरे फोडून आरती करून घेतलेली आहे. देवीला नैवेद्य आम्ही अगोदरच ठेवला, नाही तर कुत्र्यांचा खूप त्रास, कुत्रे खूप आले अवतीभोवती, त्यामुळे दार बंद करायचं आहे. कारण जे ही समोर ठेवलेलं आहे ते काहीच ठेवणार नाही आहेत. तर इकडं देवीचे मनोभावे दर्शन करून घेतले, दार मी बंद केलेलं आहे. आणि आता थोड्या वेळ आम्ही इथं बसलो, आता जायला निघूया. बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे, सगळीकडे हिरवळ, म्हणजे इकडं पण पाऊस पाणी छान आहे, सगळीकडे पेरण्या झालेल्या आहेत आणि छान हिरवळ वातावरण झालेलं आहे. तर पूजा वगैरे करून आम्ही फायनली घरी येऊन पोहोचलो. आल्यानंतर अगोदर जेवण केलं, म्हणजे सारून अगोदरच स्वयंपाक वगैरे सगळं करून ठेवलेलं होतं. आल्यानंतर आम्ही सगळेजण जेवण केलो आणि काका काकू घरी नाही आहेत, त्यामुळे थोडंसं सुनं पण वाटत होतं. म्हणजे जेव्हाही जातो काका काकू घरी असतात, पण यावेळेस नाही आहेत, ते म्हणजे पाहुण्यांच्या घरी गेलेले आहेत, त्यामुळे काका काकूंची काही भेट झाली नाही. पण किरण, सारू हे सगळेजण होते, सगळ्यांना भेटून छान वाटलं. तर आम्ही थोडा वेळ बोलत बसलो आणि आता फायनली आम्ही जायला निघालेलो आहोत. तर आम्ही डुबळगुंडीहून एस टी पकडली आणि आम्ही भालकीला येऊन पोहोचलो. आणि इथं आल्यानंतर म्हणजे एस टी काही लागलेली नव्हती, गर्दी खूप होती. म्हणजे आता पावसाचं वातावरण झालेलं ना, सगळ्यांची गर्दी खूप होती. तर थोड्या वेळ आम्ही इथंच बसलो. तर थोड्या वेळानं आमची पण एस टी आलेली आहे. म्हणजे ही एस टी ना मधल्या रस्त्यानं जायचीच, आम्हाला पकडायची होती. तसं तर भालकी ते कमलनगर भरपूर एस टी आहेत, पण ती सोनाळा जाणार नव्हती, म्हणून आम्ही इकडे जी गावातनं जाते ना ती एस टी पकडली. म्हणजे पूजाला सोनाळा उतरायचं आहे, मला कमलनगरला जायचं आहे, त्यामुळे त्याच एस टीचा वेट करत होतो. तर फायनली आम्ही एस टीमध्ये बसलो आणि घरी येऊन पोहोचलो. म्हणजे जोरदार पाऊस सुरू झालेला होता आणि दिनेश बस स्टँडला मला घ्यायला आलेला होता. घरी आल्यानंतर भांडी वगैरे खूप जास्त झालेली होती, सगळे भांडे घासले. कपडे काय दिनेशने मशीनला लावलेले होते आणि कपडे सगळे, म्हणजे कपड्यांचं काम झालेलं होतं, त्यामुळे तितकं काय टेन्शन नव्हतं कपड्यांचं. पण भांडे मात्र मी खूप जास्त ठेवलेली होती. आल्यानंतर सगळी भांडे घासले, स्वयंपाक वगैरे केलं, रात्री सगळ्यांचं जेवण झालं. जीही पसारा होता सगळं आवरूनच मी झोपलेली होते.
तर कालचा दिवस असा गेला थोडासा धावपळीचा, कारण काल जाण्याची खूप घाई गडबड होती, खूप गोंधळ होता. हा दुसरा दिवस आहे. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आज निवांत आहे, तितकी धावपळ नाही आहे. कुठंतरी जायचं ना, खरंच आपल्या हाताची स्पीड अशी वाढते ना की सगळं वेळेत आपण आवरतो, किती धावपळ झाली तर. आज निवांत आहे. तर आता टाईम सांगितलं तर 9 वाजले, सकाळची 9 साडेनऊ वाजलेले आहेत आणि निवांत बसून मी इकडं दोडके, टमॅटो हे सगळं चिरत आहे. म्हणजे आज ही मिक्स भाजी बनवणार, म्हणजे वरण वगैरे काही बनलेलं नाही आहे. जशी लप्त भाजी म्हणतात ना तशी भाजी मी बनवणार आहे. इकडे दोडके, टमॅटो सगळं चिरून घेतलेलं आहे. कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे. म्हणजे सगळी कामं ही निवांत बसून मी केली. तर इकडे सगळं चिरून झालेलं आहे. तर पटकन मी भाजी बनवते आणि बाकीची कामं झालेलीच आहेत. आता थोडीफार म्हणजे कसं आहे ना, सांगून जमत नाही, सगळी कामं छोटी मोठी किचनमध्ये चालतच असतात. तर दूधही छान गरम झालेली. दूध ना काल गावाकडून आणलेलं आहे, म्हणजे तिकडून किरणच्या घराहूनच दूध दिलेलं आहे. त्यांच्या इथं म्हैस आहे आणि परवाला तिकडं गेलेलो होतो गावाकडे सोनाळा, तर तिकडून वहिनीने दूध दिलेलं होतं. तर कालपासून असं चाललेलं आहे, सोयऱ्या धायऱ्यांचंच दूध आहे. आता उद्यापासून आम्ही पण वरवा लावलेला आहे. म्हणजे जे अगोदर दूध देत होते ना त्या भयांची म्हैस यायला आणखीन 2-3 महिने तर आहेत. तर म्हटलं तोपर्यंत दुसरीकडे कुठंतरी आपण दूध घेऊया, कारण दूध नाही ते खूप सुनं वाटत आहे. त्यामुळे उद्यापासून दूध रेग्युलरच येणार आहे. तर इकडं फोडणी तयार केलेले, लसूण वगैरे टाकून दोडक्याच्या फोडी टाकल्या आणि थोडा वेळ मी परतून घेतलेले. वरून कोथिंबीर टाकली, मसाले टाकलेले आहेत आणि नंतर मी टमॅटो टाकले. छान परतून घेऊया. म्हणजे जसं चटण्या वगैरे टाकून जशी लप्त भाजी बनते ना तशी भाजी बनवणार आहे. म्हणजे वेगळं वरण वगैरे हे तर नाही आज. तर म्हटलं भात, चपाती, भाकर जे म्हणजे सगळ्यासोबतची भाजी होईल. तर इकडं बघू शकता छान मी परतून घेतलेलं आहे. मीठ टाकले चवीपुरतं. आता टाकूया पाणी आणि चटण्या टाकत आहे. इकडं कारोळ शेंगदाण्याची चटणी आणि थोडीशी मी वेगळी शेंगदाण्याची चटणी पण इथं टाकलेली आहे. तर झालेली आहे भाजी, निवांत बनत आहे. आता इकडं मी भात पण बनत ठेवते, म्हणजे संग ही कामं होतील. नंतर भाकरी बनवली, पूर्ण स्वयंपाक बनवून घेते, मग निवांत देवपूजा करून घेते. कपडे वगैरे हे ते कामं तरी भरपूर आहेत. तर कपडे आज मला मशीनलाच लावायचे आहेत, कारण वातावरण थोडंसं असं झालेलं आहे, म्हणजे पाऊस येणार की काय असं झालेलं आहे. आणि पावसाळ्या दिवसामध्ये पाऊस तरी येतो. त्यामुळे कपडे थोडेसे जास्त पण आहेत आज, त्यामुळे मशीनलाच लागणार आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये मशीनच ठीक आहे. कपडे ड्राय होऊन येतात, हडकण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आपण फॅनच्या हवेलाही टाकलं तरी पण व्यवस्थित कपडे हडकले जातात. तिकडं संग पाणी पण भरून घेते. म्हणजे हांडा स्वच्छ केलेला आहे आणि इकडे लावलेला आहे. हांडा भरलेला आहे, अगोदर उचलून खाली ठेवते आणि निवांत मी देवपूजा करून घेते. तोपर्यंत इकडे भात भाजी दोन्ही बनत राहील. तर इकडं बघू शकता मस्त अशी दोडक्याची भाजी बनलेली आहे. भाकरी पण बनवून घेतल्या आणि देवपूजा पण मी करून घेतलेली आहे. तर ही सगळी कामं माझी सकाळी 10 वाजेपर्यंत पूर्ण कामं माझी आवरलेली होती. आता कपडे अगोदर मी मशीनला लावते. तर इकडं सगळे कपडे बकेटात भरून आणलेले आहेत. काही साड्या आहेत माझ्या 2-3, ते पण आज मशीनलाच लावणार आहे. तसं तर विचार केला होता की स्टोन वगैरे असल्यामुळे मशीनला लावणं ठीक नाही आहे, पण आता मी इकडं हातानं धुवलेली नाही आहे. तर इथं सगळ्या साड्या काढून आणल्या आणि मी मशीनलाच लावलेले आहेत. कपडे पण तितके जास्त नव्हते, कमीच होते, पण साड्या वगैरे हे सगळं जमा करून ठेवलेलं होतं मी. तर इकडं सगळे कपडे मी लावलेले आहेत मशीनला. आता थोडंसं डिटर्जंट आणि जे लिक्विड आहे मशीनचं ते मी इकडे टाकलेलं आहे. मशीन ऑन करते, कपडे धुण्याचं काम होत राहील तोपर्यंत मी भांडी वगैरे घासून घेते. तर सगळी कामं आवरल्यानंतर दुपारच्या वेळेत मला झाडं लावायची आहेत. म्हणजे काल गावाकडून शोची झाडं आणलेली आहेत, तर ती मला दुपारी लावायची आहेत कुंड्यामध्ये, परत जमिनीमध्ये. तर हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ.